नमस्कार सर्व भारतवासियांना. आपण कृषीप्रधान देशात राहतो आणि त्यामुळेच अत्यावश्यक पण दुर्लक्षित अशा विषयावर आपण छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत. मी प्रतीक्षा पाटील. आपले शेतकरी राजा या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर चला मग मी हा अंतःकरणातून लिहिलेला छोटासा लेख ऐकवते. शेतकरी राजा. भारतीय संस्कृतीमुळे हा कृषीत रुजलेले आहेत. कृषी म्हणजे शेती आणि त्या शेतीत राबणारा म्हणजे शेतकरी. शेती ही केवळ एक व्यवसाय नाही, तर ती भारतीय जीवनपद्धतीची, अर्थव्यवस्थेची, संस्कृतीची आणि धर्माची आधारशिला राहिलेली आहे. भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर वैदिक वाङ्मय, कृषी संहितापासून अगदी कौटिल्याच्या अर्थशास्त्रापर्यंत अनेक ग्रंथांमध्ये शेतीचे विज्ञान, ऋतुमान, पिकांची विविधता, पाण्याचे व्यवस्थापन, जमीन मोजणी, बीज शुद्धी, कीटकनाशक उपाय आणि शेतकऱ्याचे अधिकार व कर्तव्य याविषयी सविस्तर माहिती आढळते. रामायण आपल्या धर्माचा आधारभूत ग्रंथ आहे. यामध्ये देवी सीतेचा जन्म शेतात नांगरणी करताना झाला आहे. राजा जनक स्वतः शेत नांगरत असताना त्यांना एका पेटीत लहान मुलगी मिळाली. संस्कृतमध्ये सीता या शब्दाचा अर्थ नांगरलेली जमीन, म्हणून या मुलीचे नाव सीता ठेवण्यात आले. ही कथा केवळ देवी सीतेच्या जन्माची माहिती देत नाही, तर आपल्या शेतीविषयक परंपरेचा आधार किती पुरातन आहे याचा दाखला देते. राजा असूनही जनक राजा शेती करत होते, हा दाखला यामधून आपल्याला मिळतो. जगाला अन्न पुरवठा करणारा शेतकरी हाच खरा राजा आहे. पराशर ऋषीच्या ऋषी पराशर या ग्रंथात विविध ऋतूनुसार योग्य पिके, त्यांची लागवड पद्धती, रोग व कीटांवरील उपाय आणि कृषीशास्त्राचे मूलभूत नियम दिले आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राजाच्या कर्तव्यामध्ये कृषी व्यवस्थेचे नियोजन आणि शेतकऱ्यांचे रक्षण यांचा स्पष्ट उल्लेख आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही या प्राचीन ज्ञानाचा अभ्यास करून आपण पर्यावरणपूरक, उत्पादनक्षम आणि आत्मनिर्भर शेतीकडे वाटचाल करू शकतो. म्हणूनच या लेखात आपण प्राचीन भारतीय ग्रंथातील शेतीविषयक ज्ञानाचा मागोवा घेत त्याच्या आजच्या काळाशी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे केवळ इतिहासाचे स्मरण नाही, तर भविष्याची दिशा ठरविणारे प्रेरणास्थान आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, असे वेद, कृषी पराशर सारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथातून सांगितले आहे. हे अन्न शेतीमधून पिकवले जाते. मग हे पिकवणारा शेतकरी हा खरोखरच जगाचा पालनकर्ता अन्नदाता आहे. तर आपण पुढील भाग पुढच्या एपिसोडमध्ये बघूया.